आहे तो परस्पर काढला गेलेला आहे. मला याबद्दल कुठलीही कल्पना दिली गेली नाही, अशा पद्धतीची भूमिका. अरे तुला कल्पना द्यायला गाचपाने तू काय बाप आहे का सरकारचा? का तू राष्ट्रपती आहेस? तो कोण आहे रे? तिथं मुख्यमंत्री आहे, संविधानाच्या पदावर बसलेले. तिथं एकनाथ शिंदे साहेब आहेत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री संविधानाच्या पदावर बसलेले आहेत. तिथं अजितदादा पवार आहेत, संविधानाच्या पदावर बसले. तिथला प्रत्येक कॅबिनेट मिनिस्टर हा संविधानाच्या पदावर बसलेला आहे. ते येतं आणि ती येडे आणि तुला शान आहे होय, त्यांना अक्कल नाही, तुला लई एकट्याला अक्कल आहे होय. तुला विचारायला का तू बाप लागून गेला काय सरकारचा? तो ह्या म्हणण्यावर कायदा चालवायचा काय आता सरकारने? तू म्हणशील तसं मी तू वेटीच धरायला लागला काय सरकारला एकटा? फडणवीस साहेबांनी याला जेलला फेकलं पाहिजे ना, डाग लावीन हे सगळ्या सरकारला. मराठ्यांचं आणि सरकारचं चांगलं व्हायला लागलं आहे, हे होऊन देणार नाही. आणि मग तुमचं नुसतं ओबीसी जीवावर भागत नसतं, हे पण ध्यानात ठेवा. मग मराठी बी ते विचार करणार आहेत उद्या. मग तुम्ही त्याच्यासाठी आमचा जे आर बदलिला ते एवलेवलेच ऐकून किंवा त्याच्यातले शब्द बदलिले तर मराठी म्हणणार आहेत, त्याचं ऐकता काय तुम्ही? आणि आमच्या मराठीचं वाटोळं करता? मग घे ओबीसी घे हिंड मग तू एकटाच. ही परिस्थिती फडणवीस साहेब आता येऊ देणार नाहीत. त्याच्यात विखे साहेबांनी जबाबदारी घेतलेली, सामंत साहेबांनी पण घेतलेली. त्याच्यामुळं ते जबाबदारीनं काम करतील. विखे साहेबाला संधी आली ते 100% मराठवाडा